आपल्याला कदाचित जेलमध्ये टाकलं जाईल अशी चर्चा असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। अटकेच्या चर्चेमुळे पवार कुटुंब तणावात आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे। काहीही झालं तरी विचारधारा सोडणार नाही असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। रोहित पवार यांच्या कारखान्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार हे कन्नड इथल्या साखर कारखान्याला भेट देण्यासाठी गेले होते। यावेळी सर्वत्र चर्चा सुरू आहे की मला जेलमध्ये टाकलं जाईल, त्यामुळे परिवार नक्कीच तणावात आहे असं रोहित पवार यांनी सांगितलंय। भीती व्यक्त नाही केली, मी शक्यता व्यक्त केली। कारण का ज्या पद्धतीने युवा संघर्ष यात्रा असेल तसंच अधिवेशनामध्ये सुद्धा लोकांच्या आणि महाराष्ट्राच्या बाजूली आम्ही मुद्दे मांडले आणि ते मुद्दे सामान्य लोकांसाठी फार महत्त्वाचे आहेत आणि ते बीजेपीसाठी अतिशय अडचणीचे ठरत आहेत। म्हणून कुठंतरी आता ह्या सगळ्या कारवाईला वेग आलेला आहे। 2 दिवसापूर्वीच या कारखान्यावर जप्तीची नोटीस तिथं दिलेली आहे आणि मग आता पुढचा जो काही त्यांचा कारवाई असेल ती जेलशिवाय दुसरी कुठली राहिलेली नाही। त्यामुळे आम्ही घाबरलोय असं नाही, मी फक्त तिथं व्यक्त केलं की अशी एखादी घटना होऊ शकते, त्यामुळे लोकांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।